नमस्कार मित्रांनो. थंबनेलवरून आपल्याला लक्षात आलेलं असेल का आपला आज आहे ना मित्रांनो सोजत शेळ्यांचा फार्म आपण व्हिजिट करतोय आणि आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे तर आपण जास्त वेळ नाही हे करताना आपण आहे ना दरेकर साहेबांकडनंच आहे ना त्यांच्या सोजत शेळ्यांच्या फार्मची माहिती घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. आता आपल्या याच्यावरती ना भरपूर नवीन व्ह्युअर्स आहे तर आपला आहे ना पूर्ण पत्ता वगैरे सांगा जेणेकरून ना त्यांना माहिती होईल. आपलं विंचूर तालुका निपाड जिल्हा नाशिक या ठिकाणी आपण हा गोट फार्म चालू करतोय. अच्छा. चालू म्हणजे आता जवळजवळ 4-1 वर्ष झाले. 4 वर्षापासून तुम्ही 4 सोजत शेळ्यांमध्ये काम वर्षापासून करता. काम करतो. अच्छा मित्रांनो, आपण ज्यावेळेस नवीन युट्यूब चॅनल क्रिएट केलेला होता त्यावेळेस दरेकर साहेबांचा आहे ना फार्म आपण व्हिजिट केलेला होता. तो पण व्हिडिओ आहे. तसं आपण तिचे त्या व्हिडिओची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये 100% देऊ. तर आता साधारणतः 4 ते 5 वर्षापासून ते सोजत शेळ्यांचा फार्म रन करताय आणि आता साधारणतः त्यांच्याकडे 31 ॲनिमल आहे. ठीक आहे, तर आपण आता टप्प्याटप्प्यानं त्यांच्या सोजत शेळ्यांच्या फार्मची माहिती घेणार आहोत. दरेकर साहेब, आता आपल्या फार्म मध्ये आल्यानंतर आहे ना मला या ठिकाणी जरा मोठ्या फिमेल दिसत आहे आपल्या फार्म मध्ये. हो. तर आता या शेळ्यांपासून तुम्ही किती वेत घेतलेले? आता जो 6-7 वेत झाले. अच्छा. हा आपला मदर स्टॉक आहे. अच्छा. हो, खूप मोठ्या स्ट्रक्चरच्या हो. फिमेल दिसतात मला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या ठिकाणी ना त्यांच्या ज्या काही मोठ्या स्ट्रक्चरच्या फिमेल आहे त्या आहे सध्या ते आता फार्म मध्ये आणि त्यांनी त्या शेळ्यांचे वेत पण घेतलेले. आता या शेळ्या सर सध्या खाली का भरलेले? हा, आता याच्यापैकी ही प्रेग्नेंट आहे, ही एक प्रेग्नेंट आहे, अजून ह्या 2 खाली. अच्छा अच्छा. दरेकर साहेब, तुम्ही आता या म्हणजे विशिष्ट कप्पे केलेले शेळ्यांना मला तुमच्या फार्म मध्ये दिसतं यामध्ये. हो सर, कसं आहे, कप्पे पाहिजेच वयानुसार, त्यांच्या खोडीनुसार आणि प्रेग्नेंट खाली एक त्यांना ते सुटेबल असतं, त्याच्यासाठी आपण ते कप्पे केले आहेत. बघा मित्रांनो, बघू शकता व्हिडिओमध्ये मोठ्या फिमेलसाठी ना काही जे त्यांच्या पहिल्या जुन्या स्टॉक मधल्या मोठ्या फिमेल आहेत त्यांनी असा कप्पा केलेला आहे. ठीक आहे. त्यांनी जर टप्प्याटप्प्यानं शेळ्यांचे कप्पे पण वाढवलेले तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. असं पाण्यासाठी सोय केलेली आहे. त्यानंतर इकडे काही फिमेल आहे. एकदम साध्या पद्धतीने त्यांनी फार्म डेव्हलप केलेला आहे आणि आज गेली 4 ते 5 वर्षापासून त्यांचा फार्म रनिंग होतो या ठिकाणी. हे बघा, असे साधारणतः एका बाजूला 4 कप्पे आहे आणि या बाजूला सुद्धा त्यांनी ना काही फिमेलसाठी कप्पे केलेले. हे बघा, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये संपूर्ण काही. आणि त्यांच्या म्हणजे त्यांचा जिथे शेतामध्येच त्यांचा फार्म आहे आणि त्या फार्मला लागूनच त्यांनी चाऱ्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे. तर आपण चाऱ्याचं मॅनेजमेंटचा आपण त्यांचा व्हिडिओ घेणार आहोत. त्यांच्याकडे ना गावठी मेथी घास जो 3 वर्ष चालतो त्याचं बियाणं त्यांच्याकडं अवेलेबल असतं. तर त्यासाठी मी सरांचा नंबर आहे ना देणारच आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर दिलेला राहील. दिवाळीनंतर ज्यांना गावठी मेथी घासाची लागवड करायची राहील तर त्यांनी सरांना 100% कॉल करावा. पोस्टाच्या माध्यमातून ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बियाणं पाठवतात. दरेकर साहेब, आम्ही आपल्या फार्म मध्ये आल्यानंतर ना आपल्या शेतामध्येच आपला म्हणजे फार्म दिसतोय आणि तुम्ही एकदम साध्या पद्धतीने गव्हाणींचं नियोजन केलेलं आहे. तर या गव्हाणींची जरा माहिती द्या जेणेकरून नवीन शेळी पालक काय होतं, खूप मोठा खर्च करतो अगोदर शेडमध्ये गव्हाणींमध्ये आणि मग त्याचं गणित त्या ठिकाणी कुठंतरी डिस्टर्ब होतं. तर तुम्ही तुमचं नियोजन सांगा. म्हणजे गव्हाणी मला तर खूप छान पद्धतीने दिसत आहे. जसे काही कप्पे लहान मोठे ॲनिमल त्यानुसार तुम्ही त्या गव्हाणी ऍडजस्ट केलेले आहे. तर मला हे तुमचं नियोजन खूप आवडलेलं आहे. हो सर, आपण सर्व झिरो मेंटेनन्स मध्ये काम केलेलं आहे सर्व. म्हणजे कसं होतं, जे कुठं पैसा लावायचा आहे तो आपण न लावता तो याच्यामध्ये ॲनिमल मध्ये लावलाय आणि याच्यामध्ये जेवढं होता येईल तेवढं. म्हणजे कसं होतं, प्रॉफिट लवकर दिसत नाही ह्या धंद्यामध्ये, शेळी धंद्यामध्ये. त्याला थोडा काळ लावून द्यावा लागतो. आणि समजा जर तुम्ही यामध्ये जास्त खर्च केला तर मग ते प्रॉफिट निघायला जास्त कार्यकाळ निघून जातो. त्याच्यामुळं समोरच्यांना असं वाटतं, अरे मी एवढ्या दिवसाचं करतोय, मग काय झालं असं. तर त्याच्या काय झिरो मेंटेनन्स मध्ये कोणती सुरुवात करताना झिरो मेंटेनन्स मध्ये जेव्हा आपण करतो त्यावेळेस काय जो खर्च करायचा तो ॲनिमल मध्ये करायचा. मग ते प्रॉफिट जास्त दिसले जात. बरोबर. बघा मित्रांनो, दरेकर साहेबांनी खूप छान माहिती दिलेली. काय होतं, नवीन
गोट फार्मिंग सुरू करताना ना गोट फार्मर काय करतात, शेडमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त प्रमाणात करतात आणि ॲनिमलवरती तितकासा खर्च करत नाही. मग त्या ठिकाणी ना त्यांची गडबड होते शेळी पालन सुरू करताना. तर अगदी एकदम साध्या पद्धतीने त्यांनी पत्र्याचं शेड उभं केलेलं आहे आणि जितके काही कामं होतील त्यांनी स्वतःच्या आणि आपण मेहनतीने हे सर्व काम फार्मवरती सर्व केलेले. घरच्या घरी केलेली. बरोबर आहे. आणि बिल्डिंग मशीन आपलं घरचं असल्यामुळे सर्व आपल्याला त्याचं ज्ञान होतं. अच्छा. त्याच्यामुळे आपण सर्व त्या जशा पाहिजे त्या पद्धतीच्या वर खाली सुद्धा केल्या आपण गवळी. बरोबर आता तुम्ही बरोबर. बघू हो, दिसतंय शकता मला, दिसतंय बघा स्ट्रक्चर मित्रांनो. खाली आहे, याच्यावरती लहान मोठ्या साईज नुसार वयानुसार आपण त्या गवणीची ऍडजस्टमेंट केलेली. ऍडजस्ट केलेले. साहेब आता या कप्प्यामध्ये मला ना तुमच्या सोजतच्या खूप छान पाठी दिसत आहे. तर मला तुमचं आहे ना चाऱ्याचं नियोजन सांगा ना. सर आपण सकाळी मका भरडा देत असतो सकाळी 7 वाजता. अच्छा. झाड लोट झाल्यानंतर आपण 7 वाजता त्यांना प्रत्येकी 200 ग्रॅम मका देत असतो आणि त्याच्यामध्ये फीड आपण देत असतो. आणि त्यानंतर आपला मेथी घास आहे आणि नेपियर आहे. अच्छा. म्हणजे अदलून बदलून असतं आपल्याकडे ते. 10 10:30 वाजता 11 वाजता आपण मेथी घास देत असतो. त्याआधी मकाचा भरडा गेल्यानंतर आपण अर्धा पाऊण तासाने त्यांना कुटी टाकतो. अच्छा. म्हणजे नाश्त्यासारखी आपण कुटी टाकतो. त्यानंतर फुलचारा आपला मेथी घास असतो आणि संध्याकाळी मेथी घास 1 टायमाला सर्वांना टाकलं जातं. आणि आपलं सोयाबीन भूस असतं. म्हणजे ते कसं आहे सिजनेबल चारा आपण तो पण अवेलेबल असतो आपण 3-3 महिन्याच्या कार्यकाळासाठी. म्हणजे आपलं जसं कांदे निघाल्यानंतर कांद्याची पात असते. अच्छा अच्छा. ती 2 2.5-3 महिने चालते. म्हणजे तेवढा आपण स्टॉक पण जमा करतो. बरोबर. त्याच्यानंतर सोयाबीन आता सोयाबीन केलेलं आहे. सीजनेमध्ये सोयाबीन चालू दिवाळीच्या टप्प्यामध्ये सोयाबीन येतील. ते भूस पण तुम्ही स्टोरेज करून ठेवता. स्टोरेज करतो. म्हणजे असं टप्पेवाईज 3-3 महिन्याचा असं वेगवेगळा चारा राहतो. आणि हा असा रेग्युलर चारा आपला स्मार्ट नेपियर आहे. अच्छा. आणि मेथी घास आहे आणि मुरघास बॅगा भरलेला असतो. बरोबर आहे. आणि आपला विषय झालेला तुमच्याकडे मी बघत असतो का तुमच्याकडे गावठी मेथी घासाचं बियाणं सीझन वाईज विक्रीला असतं. हो, दीपावली नंतर आपण ते म्हणजे टाकलं जातो त्यावेळेला आपण विक्री करतात त्यावेळेस. मित्रांनो बघा, ज्यांना गावठी मेथी घासाचं ओरिजिनल गावठी मेथी घासाचं बियाणं पाहिजे असेल त्यांनी दरेकर साहेबांना आहे ना 100% कॉल करावा. तुम्ही आता पण कॉल करू शकता किंवा मग दिवाळीनंतर, कारण त्याची लागवड आहे ना खास करून आहे ना हिवाळ्यामध्ये केली जाते. हिवाळ्यामध्ये चालते. पावसाळ्यामध्ये लागवड तितकीशी केली जात नाही. कारण हिवाळ्यामध्ये तो घास सुरुवातीला चांगला डेव्हलप होतो. तर प्रत्येकानं दिवाळी नंतरच म्हणजे जसा हिवाळा ऋतू चालू होईल त्यावेळेस ते गावठी मेथी घास लागवड करा. चाऱ्याचा राजा येतो आणि तो 100% गॅरंटेड बियाणं हे दरेकर साहेबांकडे मिळतं. ठीक आहे, आपण त्यांचा नंबर देणारच आहोत. दरेकर साहेब, आता मला तुमच्या फार्म मध्ये ना काही म्हणजे फिमेल पण दिसत आहे. एक साधारणतः 7 ते 8 महिन्याच्या, 4-5 महिन्याच्या. काही तुमच्या याच्यामध्ये मदर स्टॉक पण आहे नाही का. तुम्ही वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले, त्यामध्ये मला सर्व फिमेलचा स्टॉक दिसतोय. तर सध्या आपल्याकडे काही विक्रीसाठी आहे का? हो, आहे ना. आपण आहे ना विक्री करतो. पण कसं आहे 4-6 महिन्याच्या ह्या मापाच्या पाठी विक्री करतो. मदर स्टॉक जवळजवळ सगळं तसंच ठेवतो आपण. आणि 4-6 महिन्याच्या, आता ही घडीभर 6 महिन्याची पाटी. अच्छा. हिच्या आतमधल्या जवळजवळ सर्व पाटी आपण विक्री करतो. साधारणतः 5 ते 6 महिन्याच्या फिमेल तुम्ही सध्या विक्रीसाठी आहे तुमच्या फार्मवरती. मला तुमच्या फार्मवरती तर आता ब्रीडर म्हणजे बोकड काही दिसत नाही. आता सगळं जवळजवळ क्रॉस झाले आहे. शेळ्या गाभ आहे तुमच्या. तर मित्रांनो, म्हणजे ज्यांना बोकड सोजेचा बोकड खरेदी करायचा असेल तर सरांच्या फार्मवरती आता सध्या बोकड विक्रीसाठी नाही किंवा सोजेचा ब्रीडर पण विक्रीसाठी नाहीये. सध्या फक्त फिमेल आहे विक्रीसाठी. ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट असेल त्यांनी दरेकर साहेबांना कॉल करावा. तरी पण आपण किमतीबाबत एक शंका विचारू. ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी एकदा फार्मवरती व्हिजिट करावी आणि समोरासमोर व्यवहार करावा. ठीक आहे. दरेकर साहेब, साधारणतः कुठल्या रेंज पासून तुमच्याकडे फिमेल विक्रीला एक कल्पना देऊन टाका. म्हणजे काय होतं गिरायकाला जरा अंदाज येऊन जातो. कसं आहे या गोष्टी ना आपण सांगत नाही. पण मग आता तुम्ही विचारला नाही, म्हणजे मला काय म्हणायचंय, साधारणतः ह्या रेंज पासून ह्या रेंज पर्यंत जे अॅनिमल विक्रीला आहे बोलू त्याच्यावरती. तर कसा विषय, आपण 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून विक्री करतो. तर क्वालिटी वाईज त्याच्या किमती ठरल्या जातात. अच्छा. मग घडीभर समजा 3 महिन्याची आपण विक्री करतोय तर 12 ते 15 हजारापासून सुरुवात होती. 12,000 किंवा 10 ते 12,000 स्टार्टिंग आणि एंड आणि 30,000 पर्यंत आपण विक्री करतो. ठीक आहे, ठीक. हा मुद्दा विचारण्याचं कारण काय माहिती का, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर फोन येतात.
ज्यांना हो. खरोखर अॅनिमल घ्यायचे असतील आणि आता तुम्ही किमतीची एक आयडिया येऊन देऊन टाकली नाही का, दिली त्यांना, हो तर ज्यांना खरोखर रिक्वायरमेंट, ज्यांना खरोखर अॅनिमल खरेदी करायची तेच आपले ग्राहक म्हणा किंवा आपले शेळीपालक तुम्हाला 100% त्या हो ठिकाणी कॉल बरोबर. करतील. मित्रांनो, आपण आज दरेकर साहेबांचा फार्म, सोजत शेळ्यांचा फार्म व्हिजिट केलेला आहे. त्यांच्या आपल्या नवीन शेळीपालकांची काही रिक्वायरमेंट असेल त्यांनी 100% दरेकर साहेबांना कॉल करावा. दरेकर साहेब, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला तुमचा फार्म व्हिजिट करण्यासाठी आणि जी काही माहिती आहे तुम्ही ती दिलेली आहे. तर त्याबद्दल ना मी तुमचं म्हणजे मनापासून आभार व्यक्त करतो. भविष्यात पण तुम्ही आम्हाला तुमच्या फार्मवरती व्हिजिटसाठी बोलवाल ही अपेक्षा व्यक्त करतो. तुमचे खूप म्हणजे सोजत शेळ्यांमध्ये तुमचं खूप छान काम चाललेलं आहे. मी बघत असतो आपले स्टेटस वगैरे. नक्कीच नक्कीच आपण शेतकऱ्यासाठी सहकार्य राहीलच. तुमच्या माध्यमातून आले तर अजून सहकार्य राहील, त्याच्याबद्दल काहीच विशेष नाही. आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब.